बघा हो पुरे. भिजवलेला दलिया. भिजवलेला दलिया किती वेळ भिजवलाय? हा 1 तास भरपूर होतो. पुरे हो. ओके. आणि काबुली चणे हे 8 तास भिजवले. हो बघा पुरे. आणि आलं लसूण. लसणाचे काप हे किती? पुरे 1 चमचा. बरं. आणि आलं पण घालायचं ना? बघा हो. जिरं 1 चमचा. जास्त होते बघा हो इतके. पुरे. मिरेपूड. मिरपूड हो. आणि 1 मिरची. 1 मिरची. पुरे एवढी 1 मिरची? हो. जर आणखी तिखट पाहिजे असेल तर आपण घालू शकतो. आणि मीठ थोडंसं. मीठ बघा बरं. हो. आणि हा ब्रेड स्लाइस आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे. बरं. कुस्करायचंच आहे होय? हो. तर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून आपण हे मिक्सरला लावणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लिंबूचा रस पिळू. बरं. मग हे घ्या, मिक्स करून घ्या. हो. हे वाटण तुम्ही एकदा चेक करा. हो. बघा बरं. हो झालंय. झालंय ना? हो. आता हे वाटण याच्यात काढून घ्यायचं ना? घ्या काढून. झालंय? हो. त्याच्यामध्ये आपण आता लिंबूचा रस. लिंबाचा रस पिळायचा. पुढे झालं. आता हे आपण गरम तेलात तळूया. आपलं तेल तयार झालेलं. तेल गरम झालेलं आहेच आहे. ग्रीकमध्ये प्लेटर किंवा मेझे म्हणतात, त्यामध्ये हा एक पदार्थ ठेवला जातो. प्लेटर किंवा मेझे ग्रीक देशामध्ये. हो. आणि हे जर मुलांना द्यायचं असेल तर आपण चपातीमध्ये हे लावून गुंडाळी रोल करून पण देऊ शकतो. बरोबर. वा वा. अंबाडीचं फलाफल आपण करतोय. गरम गरम असे हे अंबाडीचे फलाफल तयार होत आहेत. कशासोबत खायचे हो मॅडम? हे केचप, चटणी, दही कशाबरोबर पण खाऊ शकतो. क्या बात आहे. तुम्हाला आवडतं तसं तुम्ही खा, पण करायचं असेल अंबाडीचं फलाफल तर आधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. अंबाडी फलाफल साठी लागणारं साहित्य: भिजवलेला लापशी रवा, अंबाडीची पानं, चिरलेली शेपूची भाजी, ब्रेडचे स्लाइस, भिजवलेले काबुली चणे, लिंबू, मिरची, आलं लसूण, काळी मिरी पूड, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये पाणी घेऊन त्यात ब्रेडचे स्लाइस भिजवावेत. एका वाडग्यात आंबाडी भाजीची पानं, चिरलेली शेपूची भाजी, भिजवलेला लापशी रवा, काबुली चणे, लसणाचे काप, आलं, 1 चमचा जिरं, काळी मिरी पूड, हिरवी मिरची, मीठ आणि भिजवलेले ब्रेडचे स्लाइस घालून सर्व एकत्र करून वाटून घ्यावं. वाटलेल्या भाजींचं मिश्रण वाडग्यात काढावं आणि त्यात लिंबाचा रस घालावा. भाज्यांच्या तयार मिश्रणाची फलाफल बनवून गरम तेलात तळून घ्यावीत आणि सर्व्ह करावीत. चंदन बटव्याच्या कचोरीसाठी लागणारे मिश्रण आपण मळून घेतलं आणि ते आपण आता तसंच भिजत ठेवलंय आणि ते अर्धा तास ठेवायला लागतं. पुढे काय करूयात? आता आपण सारण बनवूया. सुरुवातीला तीळ भाजायचे. बर. अगदी मंद आचेवर हे सगळे पूर्ण भाजून घ्यायचे. बर. तीळ आता भाजून होत आलेले आहेत. आता त्याच्यात टाकायचं आहे खसखस. बर. तीळ आणि खसखस पूर्ण भाजून झाल्यावर ते वेगळं काढून मग त्याच्यात खोबरं टाकायचं आहे. हे 2 वस्तू एकत्र भाजून. बर. खोबरं त्याच्यासोबत भाजायचं नाही. तर ते एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया. बर. काढूयात मग. हो. आता सुकं खोबरं. बर. सुकं खोबरं हे पण भाजायला काही फार वेळ लागणार नाही. पटकन होऊन जाईल ते. हे पूर्ण सोनेरी होत आल्यावर मग त्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. बर. ठीक आहे. आता ह्याचं सारण बनवण्यासाठी ह्याच्यात आधी घालायचं आहे थोडंसं मीठ. बरं. बघा. पुरे थोडीशी आमचूर पावडर. पुरे. हां. थोडासा गोडसरपणा येण्यासाठी साखर. बस. लाल तिखट. बघा. हे तिखट ज्याला जास्त तिखट आवडतं त्यांनी जास्त तिखट टाका. बरोबर. आणि ह्याची एक
थोडीशी चटणी टाका ब्लेंड करून घ्यायचं ते पूर्ण पावडर पावडर करायची करून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये भरणारं सारण होणार ते. फॅन्टॅस्टिक. हे आपण करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चंदन बटवा कचोरीसाठी लागणारे 2 पदार्थ आतापर्यंत आपण केले, 2 कृती केल्या ऍक्च्युली. हे आपण मिश्रण तयार करून घेतलं आणि ही पावडर तयार करून घेतली. पुढे आता त्याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला. बर काय लागणार आहे? आपण त्याला अर्धा तास तसंच ठेवलं होतं, तसंच ठेवलेलं त्यामुळे ते आता व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे. सॉफ्ट झालेलं आहे. त्याच्यात थोड्याशा तेलाचं बोट लावायचं. दोरा लाटून घ्यायचं आपण. बर आहा अशी पूर्ण फुगली पाहिजे म्हणजे त्यात आपण जे पण भरणार आहोत सारण ते बसलं पाहिजे. बरोबर. तयारच झाली किती लगेच. ह्याच्यात काढू का? हो. वा. ही दुसरी पुरी पण आपण आता तळून घेऊयात. वा फॅन्टास्टिक. ही पुरी पण आपण तळून घेतली. पुढे काय करायचंय? आता ह्याच्यात सारण भरून ह्याची कचोरी तयार करायची पूर्ण. बर आधी त्याला फोडायला लागेल ना मग. हो वा फोडून घ्यायची. बर आता त्यात ते सारण भरायचं आहे. बर किती किती घालू? आतमध्ये थोडं बसेल असं झालं. एक अर्धा चमचा. पुरे? हो. पुढे आता त्यात खजूर चिंचाची चटणी हे किती? थोडीशी. पुरे? आता कांदा थोडासा. आता कांदा. त्याच्यात थोडीशी आमचूर पावडर टाकायची बर आणि दही. आहा कचोरी म्हणल्यावर दही पाहिजेच. आणि जेवढी आवडते तेवढी घालू शकतो आपण. पूर्ण ती भरूही शकतो दह्यानी ना. हो. वा. आता आता शेव. क्या बात है. चंदन बटवा कचोरी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता हो काय? आता गार्निश करायला कोथिंबीर. आणि जे आपण नेहमी काय होतं ना, बाहेर जेव्हा आपण चाट खायला जातो एखाद्या गाडीवरती, तेव्हा आपण नेहमी पाहतो किंवा कुठेही हॉटेलमध्ये त्याच्यावर डाळिंबाचे दाणे घातलेले असतात सजवण्यासाठी. हो. ते जर तुम्हाला आवडत असतील तर तेही तुम्ही घालू शकता. फॅन्टास्टिक असा हा पदार्थ आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चंदन बटवाची कचोरी करण्यासाठी लागणारे साहित्य: आलं, लसूण, मिरची आणि चंदन बटवा भाजी घालून बनवलेली पेस्ट, गव्हाचं पीठ, भाजणी, बेसन, तांदूळाचं पीठ, कांदा, दही, बारीक शेव, कोथिंबीर, पांढरे तीळ, सुकं खोबरं, खसखस, आमसूर पावडर, साखर, खजूर चिंचेची चटणी, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये आलं, लसूण, मिरची आणि चंदन बटवाची भाजी घालून बनवलेली पेस्ट, गव्हाचं पीठ, अर्धी वाटी भाजणी, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, मीठ आणि तेल घालून सर्व एकत्र करून मळून घ्यावं. मळलेलं पीठ अर्धा तास ते पाऊण तास मुरत ठेवावं. कचोरीचं सारण तयार करण्यासाठी फ्रायपॅन मध्ये तीळ घालून ते भाजून त्यामध्ये खसखस ही भाजून घ्यावी. भाजलेले तीळ आणि भाजलेली खसखस एका बाउलमध्ये काढून त्यात सुकं खोबरं, मीठ, आमसूर पावडर, साखर आणि लाल तिखट घालून सर्व मिक्सर मध्ये वाटून त्याचं सारण तयार करावं. मळलेल्या पिठाचा गोळा करून त्याची लहान पोळी लाटून त्या गरम तेलात तळून घ्याव्यात. तळलेल्या पुरीचा मधला भाग फोडून त्यामध्ये सारण, खजूर चिंचेची चटणी, कांदा, आमसूर पावडर, दही आणि बारीक शेव घालावी. वरून कोथिंबीर भुरभुरावी आणि चंदन बटवाची कचोरी सर्व्ह करावी. 2 पदार्थ आतापर्यंत सायली मॅडमने आपल्यासाठी करून दाखवले. आता तिसरा पदार्थ तुम्ही करणार आहात. हो. तयार आहात ना? हो. गोड आहे कारण तो. गोड आहे. तुम्हाला गोड खूप आवडतं. फॅन्टास्टिक. क्या बात है. चला मग या पदार्थाचं नाव काय ते आधी आम्हाला सांगा. फणसाचे अप्पे. फणसाचे अप्पे. क्या बात है. आम्ही आतापर्यंत मिश्र डाळीचे, मुगाचे वेगवेगळे अप्पे खाल्लेले आहेत, पण आज आपल्यासाठी फणसाचे अप्पे होणार आहेत. सायली मॅडम करणार आहेत. साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. सांगा. पहिली रेसिपी आहे ती. तर आपण करणार आहोत फोडशीचा रोल. आता आपण करतोय फोडशी क्रिस्पीज.